ओके, गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तर आज आपण आपल्या दुसऱ्या पिरियडिक ट्रेंड्सबद्दल शिकायला चाललेलो आहोत. त्या पिरियडिक ट्रेंड्सचं नाव आहे बेटा ॲटॉमिक साईज ऑर ॲटॉमिक रेडियस. ओके, तर काय असते ॲटॉमिक साईज ऑर ॲटॉमिक रेडियस? पहा, मी तुम्हाला एक डायग्राम काढतो व्यवस्थित आणि समजून सांगतो. पहा, लक्षात घ्या. प्रत्येक ॲटमच्या सेंटरला काय असते बेटा? न्यूक्लियस असते. ओके, पहा, आणि याच्या सभोवताल काय असते? ऑर्बिट. ऑर्बिट म्हणजे कसं बेटा? हे अर्धवट काढलं ना. आता या ऑर्बिटची तुम्ही सवय लावा. हे ऑर्बिट आहे की ना, असं कंप्लीट असते. हे ऑर्बिट असं कंप्लीट असते, पण आपल्याला असं ऑर्बिट काढायचं. पहा, लक्षात घ्या. समजा हे ॲटम आहे, या ॲटमचं हे शेवटचं शेल आहे. काय शेवटचं? या शेलमध्ये समजा इलेक्ट्रॉन फिरत असतील. काय असतील? या शेलमध्ये समजा इलेक्ट्रॉन फिरत असतील. ऐक ना, मग ॲटॉमिक साईज ऑर ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय? पहा, ॲटॉमिक साईज ऑर ॲटॉमिक रेडियस म्हणजे न्यूक्लियसच्या सेंटरपासून, काय म्हणलं मी? न्यूक्लियसच्या सेंटरपासून ते शेवटच्या शेलपर्यंत फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनपर्यंतचं डिस्टन्स. न्यूक्लियसच्या सेंटरपासून ते शेवटच्या शेलमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे काय? द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ न्यूक्लियस टू द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स इन आउटरमोस्ट शेल. ऐक ना, आउटरमोस्ट शेल म्हणजे शेवटचे शेल. न्यूक्लियसच्या सेंटरपासून ते आउटरमोस्ट सेलपर्यंत फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे ॲटॉमिक साईज. म्हणजे इथून ते इतकं म्हणजे ॲटॉमिक साईज. जर समजा या ॲटममध्ये 4 शेल असते, किती? 4. ओके, जर या ॲटममध्ये 4 शेल असते, तर आता इथून ते इथपर्यंत ॲटॉमिक साईज म्हणता येणार नाही. आता इथून ते इथपर्यंत ॲटॉमिक साईज म्हणायला लागेल, कारण हे आउटरमोस्ट शेल आहे. आता काय? हे आउटरमोस्ट शेल. पहिल्या ॲटममध्ये हे आउटरमोस्ट शेल होता, काही नाही. जो आउटरमोस्ट शेल राहील तिथपर्यंत न्यूक्लियसच्या सेंटरपासून ते आउटरमोस्ट शेलपर्यंत फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनचं डिस्टन्स म्हणजे ॲटॉमिक साईज ऑर ॲटॉमिक रेडियस बेटा. ओके, लक्षात घ्या. हे ॲटॉमिक साईज ऑर ॲटॉमिक रेडियस कशात मोजतात बेटा? ॲटॉमिक साईज ऑर ॲटॉमिक रेडियस इज मेजर इन पायकोमीटर. ॲटॉमिक साईज ऑर ॲटॉमिक रेडियस इज मेजर इन पायकोमीटर. लक्षात घ्या बेटा, पायकोमीटर म्हणजे खूप लहान असते. पहा, लक्षात घ्या. 1 पायकोमीटर, काय म्हणलं मी? 1 पायकोमीटर इज इक्वल टू 10 to the power minus 12. 1 पायकोमीटर म्हणजे 10 to the power minus 12 मीटर. हे झालं बेटा ॲटॉमिक साईज ऑर ॲटॉमिक रेडियस बद्दल थोडीशी माहिती. काय असते ॲटॉमिक साईज ऑर ॲटॉमिक रेडियस? न्यूक्लियसच्या सेंटरपासून ते शेवटच्या शेलमध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनपर्यंतचा डिस्टन्स. ओके, द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ न्यूक्लियस टू द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स इन outermost shell. Okay, E is called as atomic size or atomic radius. Atomic size or atomic radius is measured in picometer. ऐक नाही, 1 picometer is equal to 10 to the power minus 12 मीटर. म्हणजे इतकं लहान असते. ऐक नाही, ॲटमच इतका लहान असते, तर त्याची साईज किती लहान असेल, त्याची रेडियस किती लहान असेल. ऐक ना, इमॅजिन करा. ओके, पहा, लक्षात घ्या. हे असते ॲटॉमिक साईज ऑर ॲटॉमिक रेडियस. आता आपण पाहणार आहोत ॲटॉमिक साईज इन ग्रुप्स अँड इन पिरियड्स. म्हणजे ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये ॲटॉमिक साईजचं काय होते. ओके, 2 मिनिटं मी पाणी पितो. हा, पहा बेटा, पहा बेटा, पिरियडमध्ये आणि ग्रुप्समध्ये ॲटॉमिक साईजचं काय होते. पहा, आपण काय करू तर सेकंड पिरियड घेऊ. काय घेऊ तर सेकंड पिरियड. सेकंड पिरियड एलिमेंट कोणता आहे? लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, ETC. फ्लोरीन आणि नियॉन. ओके बेटा, लक्षात घ्या. हे झाला सेकंड पिरियड. आहे की नाही?
आता आपण पाहू तर फर्स्ट ग्रुप आहे ना, फर्स्ट ग्रुप हे लिथियम, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीजियम, फ्रान्सियम. पहा आपण काय पाहिलो, ग्रुपमध्ये आणि पिरियडमध्ये ॲटॉमिक साईजवर काय परिणाम होतो, काय फरक पडतो, लक्षात घ्या बघा. पिरियड म्हणजे काय, लेफ्ट कडून राईट इज कॉल्ड ॲज पिरियड. ग्रुप म्हणजे काय, टॉप टू बॉटम इज कॉल्ड ॲज ग्रुप. अरे पहा, लेफ्ट टू राईट काय राहत असते, पिरियड. टॉप टू बॉटम काय असते, ग्रुप, आहे की नाही. वरून खाली ग्रुप, लेफ्ट कडून राईट कडे, लेफ्ट कडून राईट कडे पिरियड्स. ओके, तर पिरियड्स मध्ये ॲटॉमिक साईज काय होती बेटा, ज्या वेळेस लेफ्ट कडून राईट कडे आपण जातो ना पिरियडमध्ये, ॲटॉमिक साईज डिक्रीज होती. आणि टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज इन्क्रीज होते. पहा लक्षात घ्या मी काय म्हणतो. लिथियम काय म्हणते 152, बेरिलियम काय म्हणते बेटा 111, आहे की नाही, 88, 77, 74, 66 पायकोमीटर, आहे की नाही. सोडियमची ॲटॉमिक रेडियस किती आहे बेटा, आहे की नाही 186. ओके, 231 पायकोमीटर, आहे की नाही. 244. पहा लिथियमची ॲटॉमिक रेडियस 252 पायकोमीटर, बेरिलियमची 111 पायकोमीटर, आहे की ना. 88 पायकोमीटर बोरॉनची. म्हणजे लक्षात घ्या 152 वरून 66 वर गेलो आपण, 152 वरून 66 वर गेलो. लेफ्ट टू राईट म्हणजे लिथियम पासून ऑक्सिजन पर्यंत जाऊस तर काय झालं बेटा, ॲटॉमिक साईज कमी झाली, ॲटॉमिक साईज डिक्रीज झाली. म्हणजे तात्पर्य असं आहे की व्हेन वी ग्रो फ्रॉम लेफ्ट टू राईट इन पिरियड्स ॲटॉमिक साईज डिक्रीजेस, ॲटॉमिक साईज डिक्रीजेस. ओके, व्हेन वी गो फ्रॉम टॉप टू बॉटम इन ग्रुप ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस. पहा 152 ते 262, 262 मोठा आहे ना, म्हणजे इथून ते इथपर्यंत जाऊस तर ॲटॉमिक साईज वाढली. ओके, ॲटॉमिक साईज वाढली. ओके, दिस इज द व्हेरिएशन्स ऑफ ॲटॉमिक साईज इन ग्रुप्स अँड इन पिरियड्स. ओके बेटा, आता तुमच्या मनात असा प्रश्न येत असेल की लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज का वाढते आणि टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज कमी का होते आणि टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज का वाढते, आहे की नाही. त्याचं कारण आहे बेटा, लेफ्ट टू राईट ज्यावेळेस आपण जातो ना त्यावेळेस न्यूक्लियसचं आणि शेवटच्या शेलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढते. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळं ॲटॉमिक साईज कमी होते. पण ग्रुपमध्ये टॉप टू बॉटम जेव्हा जातो ना आपण तर नंबर ऑफ शेल्स वाढतं. शेल नंबर वाढल्यामुळं काय, न्यूक्लियस पासून ते शेवटच्या शेलपर्यंतचं डिस्टन्स सुद्धा वाढते, म्हणून ॲटॉमिक साईज वाढते बेटा, म्हणून ॲटॉमिक साईज वाढते. मी पहा तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो. लिथियम, लिथियमचा पिरियड नंबर कोणता आहे बेटा, सेकंड. सोडियमचा किती आहे, थर्ड. पोटॅशियम 3, 11, 19. आहे ना 2,1, 2,8,1, 2,8,8,1. ओके बेटा, इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत. मला सांगा बेटा, लिथियम, सोडियम, पोटॅशियम आहे की नाही हे ग्रुप होय, हे आपण खाली खाली जातो. पण मला एक गोष्ट सांगा, लिथियमचा पिरियड नंबर 2 आहे, सोडियमचा पिरियड नंबर 3 आहे, पोटॅशियमचा पिरियड नंबर 4 आहे. तर मला एक गोष्ट सांगा, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स वाढलं, पहिले इथून ते इथपर्यंत,
ओके. मग इथून ते इथपर्यंत जसं जसं आपण खाली खाली जाणार एक एक शेल वाढायली. पहा इथं 2च शेल आहेत, इथं 3 शेल आहेत, 1 2 3, इथं 1 2 3 4 शेल आहे. म्हणजे जसं जसं आपण खाली खाली जातो ग्रुपमध्ये तसं तसं एक एक शेल वाढत जाते. काय एक एक शेल वाढत जाते. मग शेल वाढायली म्हणजे डिस्टन्सही वाढायला ना, शेल वाढायली म्हणजे डिस्टन्सही वाढायला ना. दॅट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक साईज इन्क्रीजेस इन ग्रुप. पण पिरियडमध्ये कसं होतं असते बेटा माहीत आहे का? पिरियडमध्ये शेल कॉन्स्टंट राहतात, पिरियडमध्ये शेल कॉन्स्टंट राहतात. फक्त शेवटच्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन वाढतात आणि न्यूक्लियर चार्ज वाढते, म्हणून फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढते. मग ॲटॉमिक साईज कमी होते. पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज कमी होते, टॉप टू बॉटम ग्रुपमध्ये ॲटॉमिक साईज वाढते. का? कारण शेल नंबर वाढते. दिस इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक साईज इन ग्रुप्स अँड इन पिरियड्स. बेटा आता आहे की नाही, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे की नाही, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. तिसरी पिरियडिक ट्रेंड कोणती? मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. पहा लक्षात घ्या बेटा, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे कशावर डिपेंड राहते? मेटॅलिक कॅरेक्टर अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीवर डिपेंड असते बेटा. जर समजा आहे की नाही, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. लक्षात घ्या बेटा, मी काय म्हणत आहो हे फक्त मी अरेंजमेंट केली, पण मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे कसं काय ग्रुपमध्ये कमी जास्त, पिरियडमध्ये कमी जास्त होते आहे की नाही. एक गोष्ट पहिले लक्षात घ्या, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीवर डिपेंड राहते आहे की नाही. मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीवर डिपेंड असतं. ज्या एलिमेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त, मी काय म्हणलो, ज्या एलिमेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त तो एलिमेंट तितका जास्त नॉन मेटॅलिक. ज्या एलिमेंटची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त तो मेटॅलिक. लक्षात घ्या. मग लेफ्ट टू राईट म्हणजे लिथियम पासून ते फ्लोरीन पर्यंत जाऊ असतो, लिथियम पासून ते फ्लोरीन पर्यंत जाऊ असतो, मेटॅलिक कॅरेक्टर हे कमी होतं बेटा, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं. कारण लिथियम ते फ्लोरीन म्हणजे लेफ्ट टू राईट, लेफ्ट कडून राईट पर्यंत जाऊ असतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बेटा वाढते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढल्यामुळं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा वाढते. म्हणून पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढल्यामुळं मेटॅलिक कॅरेक्टर कमी होतं आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं. पण टॉप टू बॉटम, काय म्हणलं मी, टॉप टू बॉटम वरून खालपर्यंत ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढते, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढते व इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी होते. लेफ्ट कडून राईट कडे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होते.
लेफ्ट टू राईट कडे जाते वेळेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढल्यामुळं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतं, ऐक नाही. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे लिथियमपेक्षा बेरिलियम जास्त नॉन मेटॅलिक, बेरिलियमपेक्षा बोरॉन जास्त नॉन मेटॅलिक, बोरॉनपेक्षा कार्बन जास्त नॉन मेटॅलिक, कार्बनपेक्षा नायट्रोजन जास्त नॉन मेटॅलिक, नायट्रोजनपेक्षा ऑक्सिजन आणि ऑक्सिजनपेक्षा फ्लोरीन जास्त नॉन मेटॅलिक, ऐक नाही. लेफ्ट टू राईट पिरियडमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढते, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा वाढते. पण टॉप टू बॉटम इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी वाढते आणि मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा वाढतं, आहे का. या लिथियमपेक्षा सोडियमचे मेटॅलिक कॅरेक्टर जास्त, सोडियमपेक्षा पोटॅशियमचे मेटॅलिक कॅरेक्टर जास्त, पोटॅशियमपेक्षा रुबिडियमचे, रुबिडियमपेक्षा सिजियमचे, सिजियमपेक्षा फ्रान्सियमचे मेटॅलिक कॅरेक्टर जास्त. ओके, दिस इज कॉल्ड ॲज मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स ऑफ एलिमेंट डिपेंड्स ऑन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. बेटा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची डेफिनेशन काय माहित आहे का? द टेंडन्सी टू अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन, आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणजे द टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन. आहे की नाही, पहा लक्षात घ्या. म्हणजे वरून खाली जाऊ असतो इलेक्ट्रॉन लूज करायची टेंडन्सी वाढते. इलेक्ट्रॉन जो लवकर लूज करत तो जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, जो जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह त्याचे मेटॅलिक कॅरेक्टर सुद्धा जास्त. हे कन्सेप्ट आहे बेटा त्याच्या मागचा, आहे की नाही. जर तुम्हाला या कन्सेप्टमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर असं लिहून पाठवा, सर हा कन्सेप्ट समजला नाही, एकदा तो कन्सेप्ट डबल सांगा. किंवा जर तुम्हाला वाटत असेल हा कन्सेप्ट समजला नाही तर व्हिडिओ रिपीट पहा ना. एक व्हिडिओ डबल पाहिल्यानं कन्सेप्ट आणखीन क्लिअर होतं. ओके, तर हे झालं बेटा मेटॅलिक्स अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. ओके बेटा, इथं आपल्या तिन्ही पिरियडिक ट्रेंड संपल्या. कोणकोणत्या? पहिली व्हॅलन्सी, दुसरी ॲटॉमिक साईज और ॲटॉमिक रेडियस, तिसरी कोणती बेटा? तिसरी मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. पहा लक्षात घ्या, मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ ॲन एलिमेंट, एलिमेंटची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती व एलिमेंटची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किती याच्यावर मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आधारित असतात. ओके, चला